नमस्कार. मी रमेश सदाशिव शिंदे, संस्थापक अध्यक्ष सह्याद्री शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश. काल परवाच एक 25 तारखेला घटना घडली उदापूर गावामध्ये. ती घटना म्हणजे अशी घडली की एक शेतकरी, तरुण शेतकरी, नवउद्योजक तरुण शेतकरी प्रकाश दत्तात्रय सस्ते, वय वर्ष 33, या तरुण आपली शेती करत असताना, वडिलांची शेती करत असताना आणि त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसाय म्हणजे आपल्याकडं ज्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं ज्या व्यवसायाला, तो दुग्ध व्यवसाय. दुग्ध व्यवसाय करण्याच्याकरिता त्याने सुरुवातीला काही लोकांकडून म्हणजे सावकारांकडून, खाजगी सावकार, काही रक्कम उचलली, ती लाखामध्ये उचलली आणि ती रक्कम फेडण्याच्याकरिता काही संस्था असतील, पतसंस्था, त्यांच्याकडून ती रक्कम फेडण्याच्याकरता पुन्हा पतसंस्थेकडून पैसे घेतले. परंतु या सरकारचं एक गाफीलपणा असंच म्हणावं लागेल. शेतकऱ्यांना अजिबात या सरकारचं लक्ष नाही. दुधाला अजिबात बाजारभाव नाही. आम्ही तर सातत्याने म्हणतो की दुधाला बाजारभाव कमीत कमी 50 रुपये पाहिजे, 3, 5, 8, 5 कमीत कमी 50 रुपये आणि त्यानंतर मग त्या रेषेनुसार ते बाजारभाव वाढले. परंतु आजची परिस्थिती अशी की 20 आणि 22 रुपये. मग आता ह्या शेतकऱ्याने हे कर्ज घेतलं, खाजगी लोकांकडून काय घेतलं, काय संस्था, हे फेडायचं कसं? 20 आणि 22 रुपयामध्ये अजिबात फरक पडतो. पशुखाद्याचे दर गेले 30 ते 35 रुपये, रेषेत जुळवायचं कसं? आणि हे सर्व करत असताना शेतीची अतिशय कमी, 30 ते 35 गुंठे, बाकी काही उद्योग व्यवसाय नाही, नोकरी नाही. आणि हा दुग्ध व्यवसाय सरकारचा एक गाफीलपणा म्हणा, सरकारचं शेतकऱ्यांना अजिबात लक्ष नाही. दुधाला बाजारभाव नाही, कांद्याची परिस्थिती अतिशय खराब आहे. मध्यंतरी कांद्याला बऱ्यापैकी बाजारभाव होते, आता पुन्हा गडगड. आणि ऊसाला सुद्धा बाजारभाव नाही. आम्ही तर सातत्याने म्हणत असतो की ऊसाला 4,000 रुपये कमीत कमी बाजारभाव पाहिजे, परंतु तोही नाही. असं एकंदरीत हे जे सरकार कुठले असू द्या, भाजपचं असू द्या किंवा राष्ट्रवादीचं असू द्या, काँग्रेसचं असू द्या, शिवसेनेचं असू द्या, त्यांचं शेतकऱ्यांना अजिबात लक्ष नाही. आणि म्हणून या तरुण शेतकऱ्याने नैराश्यावस्थेमध्ये जाऊन आपलं जीवन संपवलं. आपण म्हणतो विदर्भ मराठवाड्यामध्ये अशा घटना घडतात आत्महत्येच्या, परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशा घटना घडायला लागलेल्या आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आपण म्हणतो की महाराष्ट्र राज्यामध्ये जुन्नर तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे, परंतु कृषीप्रधान तालुका तर आहेच आहे, परंतु कृषीप्रधान तालुक्यामध्ये अशा घटना घडणे म्हणजे ही खूप मोठी चिंतेची बाब आहे आणि हे काही योग्य नाही. तर सरकारने शेतकऱ्यांच्यासाठी दुधाला एक हमीभाव द्यावा, 50 रुपये 3, 5, 8ला हमीभाव द्यावा असं आमचं म्हणणं आहे. कांद्याची निर्यात शुल्क निर्यात शुल्क शून्य करावे, म्हणजे कांदा एक्सपोर्ट होईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कांद्याच्या याच्यातून पिकामधून चांगल्या प्रकारे पैसे मिळतील. हे सर्व करत असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी खता औषधाचे बाजारभाव याच्यावर एक अंकुश ठेवला पाहिजे कंपन्यांवरती, तेव्हा शेती करायला परवडेल. तुम्हाला मी सांगतो, आता इथं बरेचसे शेतकरी बसले, कॅमेरा शेतकऱ्यांका असं थोडा खेळला. बरेचसे शेतकरी, तरुण शेतकरी, 1,000 रुपयाची बॅग, 1,000 रुपयाची बॅग ती आता बघा 6,000 रुपये गेली. एवढी मोठी म्हणजे महागाईची तफावत आहे. हा तुम्ही वाढवा, आमचं म्हणणं नाही की वाढू नका, पण किती 1%, 2%, 5%. आज हे जवळजवळ तुम्हाला सांगतो हे 600% वाढ आहे ना. 1,000ची जर बॅग जर 6,000 गेली तर किती मोठा फरक आहे. तर खतं औषधं ही स्वस्त झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतीला जी आवश्यक खतं औषधं उपकरणं याच्यावर तर GST तातडीने काढण्यात यावं, अशा प्रकारचं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि जर नाही काढलं तर सर्व शेतकरी एकत्र येऊन सह्याद्री शेतकरी संघटना, अखिल भारतीय शेतकरी संघटना, त्याचप्रमाणे बाकीच्या काही ज्या शेतकरी संघटना असतील, रघुनाथदादाची असेल, बाकी सगळे एकत्र येऊन या सरकारच्या विरोधामध्ये आम्ही एल्गार पुकारल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला वेठीच धरल्याशिवाय राहणार नाही, असं या निमित्ताने सांगतो. आणि दुसरा मुद्दा असा की इथं शेतकऱ्यांनी म्हणणं मांडलं की आता हा शेतकरी तर बिचाराचं जीवन याला लहान लहान मुलं आहेत, हे बाबा त्यांचे वडील आहेत, यांचं वय वर्ष आता 65 ते 70 आहे, आईचं वय पण 60च्या दरम्यान आहे. तर ज्यांचं काही त्याच्यावरती घेणं असेल या शेतकऱ्यांकडून, त्यांनी आता सौजन्याच्या भूमिकेतून त्या पतसंस्थेने सुद्धा विचार करावा आणि जे काही कोण खाजगी असेल त्यांनी सुद्धा विचार करावा
अशी शेतकरी संघटनेच्या वतीने, त्याचप्रमाणे इथं बसले जे शेतकरी ग्रामस्थ यांच्या वतीने मी एक निवेदन